उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे पावभाजी मसाला डोसा। तर यासाठी काही भाज्या लागणार आहे। तर जास्त प्रमाणामध्ये थोडा कांदा कापून घेतलेला आहे। 2 ते 3 कांदे बारीक असे कापून घ्यायचे, 2 गाजर किसून घ्यायचे, 2 सिमला मिरच्या बारीक कापून घेतलेल्या, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या, आलं लसूणची पेस्ट, थोडं बीट ऑप्शनल आहे आणि अर्धा किलो बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहे, 2 मोठे लाल टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे आणि इतर साहित्य आपण डोसा बनवताना बघूया। तर आता यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि तवा गरम झाल्यावर यावर चमचाभर पीठ पसरवून घ्यायचं, याचा डोसा बनवून घ्यायचा। आणि आता या डोशातील पाणी थोडं सोक व्हायला लागल्यावर यावर थोडं तेल किंवा बटर घालावं। आता यावर कापून घेतलेला कांदा घालायचा, थोडी सिमला मिरची, थोडी हिरवी मिरची, किसून घेतलेलं गाजर, थोडा मॅश केलेला बटाटा, बीटरूट ऑप्शनल आहे, थोडी आलं लसूणची पेस्ट, थोडा पावभाजी मसाला, आवडीनुसार लाल मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि मीठ चवीनुसार। ऑलरेडी डोशाच्या पिठामध्ये मीठ आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ घाला। यानंतर थोडा कापून घेतलेला लाल टोमॅटो। आता आवडीनुसार यावर बटर किंवा तेल आणि थोडं मिक्स करून घ्यायचं। थोडं मिक्स करून झाल्यावर मॅशरने चांगलं असं ही संपूर्ण भाजी मॅश करत या डोशावरच पसरवून घ्यायची आहे, जेणेकरून यातील सर्व साहित्य एकत्र असं मिक्स झालं पाहिजे। ज्याप्रमाणे आपण पावभाजी मॅश करतो त्याप्रमाणे ही पावभाजी या डोशावर मॅश करायची आहे आणि या पद्धतीने चांगली अशी पसरवून घ्यायची। तिथपर्यंत हा डोसा तयार होतोच आहे आणि आपल्याला बघता येईल डोसा अगदी तयार व्हायला लागला की तो कडेने सुटायला लागतो आणि आपल्याला बघता येईल हा डोसा किती सुंदर असा तयार होतो, अगदी बाहेरच्या डोशासारखा। याचा कलरही मस्त येतो। जर आपण या पद्धतीने डोशाचं पीठ तयार केलं तर आपलाही डोसा असा छान क्रिस्पी आणि सुंदर रंगाचा तयार होईल। तर अशा पद्धतीने आपला हा पावभाजी मसाला डोसा बनवून तयार झालेला आहे।